मला सहन होत नव्हतं हे सगळं, तरी मी सहन करत होते, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. कितीही त्रास झाला तरी मालक ऐकतच नसायचे. त्यांचं मन असेल तसं आणि जोरजोरात करत. मालक म्हणजे मी जिथे काम करत होते तेथील मालक. माझ्या मजबुरीचा मालक पुरेपूर फायदा घेऊन माझा आणि माझ्या शरीराचा उपभोग घेत असत. कंटाळा होता या सगळ्यांचाच, नेहमी तेच. शेवटी नवऱ्याने सोडलेली बाई मी, त्यामुळे पुरुषांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच तसा होता. मी सविता, दिसायला बऱ्यापैकी सुंदर आणि भरीव बांध्याची. वयाच्या 21व्या वर्षीच माझं लग्न झालं. 4-5 वर्षे संसार करून देखील आमचं जमलंच नाही. शेवटी आम्ही दोघेही वेगळे झालो. मी जास्त शिकलेली नसल्यामुळे मला कुठे कामही मिळत नव्हतं. तरी एके ठिकाणी हॉटेलमध्ये साफसफाईचे काम मला भेटले. नवीन तर सर्व ठीक होते, पण 1-2दा मालकाने माझ्या शरीराला हात लावला. पण मी काही बोलले नाही. काही बोलले असते तर माझी नोकरी जाईल या भीतीने गप्प बसले. पण मालकांनी याचा फायदा घेतला. त्यांनी माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. ते माझ्यासोबत जबरदस्ती करू लागले. पहिल्यांदा तर त्यांनी मला रूममध्ये साफसफाई करायची आहे असं सांगून बोलवून घेतले. रूमचं दार लावून मला जोरात जवळ ओढून घेतलं आणि माझे कपडे फाडले. मी मदत मागत होते, पण हॉटेलचे मालक असल्याने त्यांच्या विरोधात कोणीच काहीच केलं नाही. त्यांनी माझे कपडे फाडून मला बेडवर पाडलं आणि जोरजोराने चावू लागले. माझ्या शरीराला सगळीकडे हात लावू लागले. छातीला कचाकच दाबून चोखू लागले. मी विरोध करतच होते, पण त्यांनी मला 2-3 थोबाडीत मारल्या. मला काहीच कळत नव्हतं आता. माझी शुद्ध हरपली आणि मालकांनी पुन्हा सुरू केलं. माझी काय अवस्था झाली हे न बघता त्यांचं मन जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत ते माझ्या शरीराला झटत होते, संभोग करत होते. त्यांचं मन भरलं तेव्हाच त्यांनी मला सोडलं. पैशाचे एक बंडल माझ्या उघड्या शरीरावर फेकून निघून गेले. मी 26 वर्षाची आणि ते 54 वर्षाचे. मला आता स्वतःचीच लाज वाटत होती. पण हे सगळं करणं मला भाग होतं. पहिले तर काही दिवस कधीतरी मला बोलून घ्यायचे, पण नंतर तर हे रोजचंच झालं होतं. मला सहनच होत नव्हतं, तरी मी गप्प बसायचे. कधीकधी तर मला चालता देखील येत नसायचं. काही दिवस मी माझ्या छातीवर तो भार सोसला, पण आता दिवसात 2दा सुरू झालं होतं. माझ्या कामाची वेळ सकाळी 6 आणि रात्री 6ची होती. मी सकाळी कामाला गेले की मालक लगेच बोलून घेत आणि माझ्या शरीराशी खेळायला सुरू करत. मी आता काम जरी नाही केलं तरी कोणीच मला काहीच म्हणत नसत. रात्रीच्या वेळेस मात्र ते मला 11 शिवाय सोडतच नसत. रात्री ते माझे इतके हाल करत की अगदी कपडे देखील घालता येत नसायचे. खूप जोरजोरात चावायचे, अगदी रक्त येईपर्यंत. आणि सगळं झालं की त्यांच्या गाडीतून मला माझ्या घरी सोडलं जायचं. आता माझी सहनशक्ती संपली होती. मी नोकरी सोडायचं ठरवलं. मी मालकांना तसं सांगितले. ते ठीक आहे म्हणले, पण महिना संपल्यावर. त्यांनी मला 8-10 दिवस बाहेरगावी काम आहे असे सांगून सोबत घेऊन गेले. पण त्यांनी मला त्यांच्या फार्म हाऊसवर नेले आणि तेथील नोकरांनाही आठवडाभर सुट्टी दिली आणि तेवढे दिवस ते माझ्या शरीराचा उपभोग घेत होते. जेवण देखील करू देत नसत. एके दिवशी सकाळी त्यांनी मला हाक दिली. मला वाटले काही काम असेल, तर त्यांनी मला जवळ ओढून घेतलं, खाली पाडलं आणि माझ्या अंगावरचे कपडे काढले.
कपडे काढून चावायला सुरुवात केली. माझे अंतर्वस्त्रही काढले आणि त्यांचे देखील. मला खाली जमिनीवर ढकलून मागून जोरात मध्ये घातला. ते त्यांच्या मर्जीने कधी मागून घालत तर कधी पुढून घालत आणि जोरजोरात हिसके देत. हे सगळं 7-8 दिवस चालत होतं. तेथून परत आल्यावर मात्र महिन्याच्या शेवटी मी मालकाकडे पगार घ्यायला गेले. त्या दिवशीही त्यांनी मला सोडलं नाही आणि निघताना परत पैशाची गरज असली तर कधी पण ये असं म्हणले. मी तेथून पैसे घेऊन निघून आले. आता माझ्याकडे पैसे तर खूप होते, पण स्वतःचीच लाज वाटत होती. मी 26 वर्षाची असून 54 वर्षाच्या माझ्या वडिलांच्या वयाच्या माणसासोबत शारीरिक संबंध ठेवत होते. हे पैसे तर आयुष्यभर पुरणार नाहीतच, पण ही शरम मात्र मला आयुष्यभर पुरणार होती. त्यांच्या मनात माझ्या शरीराची वासना होती, त्यामुळे ते माझ्यासोबत संभोग करत. पण मी मात्र काहीच मनात नसताना त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करत राहिली.